विस्तारानं। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कथित बळाच्या वापराप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज म्हटलं आहे। या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान 20 जुलैच्या मोर्चाचं संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण या उच्चस्तरीय समितीकडे सोपवलं जावं असे निर्देश न्यायालयाने दिलेत। या आंदोलनात महिला आंदोलकांविरोधात झालेल्या कथित आक्षेपार्ह वर्तनाची ही चौकशी ही समिती करेल असंही न्यायालयाने म्हटलं आहे। या समितीत माजी न्यायाधीश, सीबीआयचे माजी संचालक आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांचा समावेश असेल। दरम्यान या आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जाऊ नयेत असे निर्देश पोलिसांना देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरही आज न्यायालयात सुनावणी झाली। या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली आहे।